सकाळी वाचून झालेलं आहे. खडकुळ नावाचा एक देवळे येथील असलेला एक गृहस्थ होता. त्याच्या घरी रात्री सोबतीला सुद्धा कोणी राहायला तयार होत नसे. त्याच्या पायाची पुढे रोज रात्री उंदीर कुठेतरी असे. पुढे स्वामी कृपेने ती पिढा गेली. त्याचे चिरंजीव मुंबईला नोकरी होते. चांगले अधिकारी होते. वडिलांकडून सर्व हकीकत ऐकून स्वामी दर्शनास आले. त्यांनी उत्सवाच्या आधी 2 दिवस मग त्यांना परत कोणी जाऊन देणार. स्वामी उत्सव झाल्याशिवाय जायचं नाही म्हणून सांगितले. या गायवाया करून तो सांगे, ही केवळ 2 दिवसाची मोठ्या मुश्किल रजा घेऊन आलो. वेळेवर परत गेलो नाही तर वरिष्ठ फार सांगवतील. कामाचा खोळंबा होईल. माझ्यावर वरिष्ठ विश्वास गमावून बसेल. माझा बढती जवळ आली आहे. तीही जाईल. किती झाले तरी माझा खाजगीमध्ये नोकरी. काम झाले नाही तर काढून टाकतील. 147 पानवर आपण वाचन सुरू केलं आहे. पुढचं पान आहे 148. स्वामी म्हणाले, मला सांगायचे ते मी एकदाच सांगून टाकले. तुझ्यासारखा प्रमाणे वागावे माझी इच्छा आहे. उपर तुझी मर्जी. अगदी नाईलाजाने तो राहिला. 1-1.5 दिवस भराचा बसवा, पण स्वस्थ चित्त होता. घरदार नोकरी सगळे विसरून उत्सवात रमू लागला. उत्सव झाला. महाराजाला जाण्याची धावपळ सुरू झाली. पण त्याही दिवशी त्याला जायला परवानगी मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी स्वामीने त्याला हाक मारून बोलवलं. त्याच्या घरच्या मंडळी साहेबांना प्रसाद दिला. म्हणाले, प्रथम साहेबा जागवेल. नोकरीवरून काढून टाकील पण घाबरू नको. सर्व काही काय व कसं झालं हे खरं सांग. आपले काम करीत राहा. नंतर मुंबईला जाऊन ऑफिसमध्ये हजर झाला. स्वामी साहेबांना भयंकर रागवला. समजता कोण स्वतःला व इतका बेदार नोकर आम्हाला नको म्हणून नोकरीचा पगार हुकूम लगेच होता हाती ठेवला. म्हणाले, आत्ता कशाला, घरीच बसा. तो देखील ऑफिस सुटल्या घरी गेला. नाही म्हटलं तरी मनातून अगदी घाबरून गेला होता. दुसरे साहेबाजी त्याच्या घरी आले. त्याची सर्व विचारली व त्याला नोकरी रुजू भरून घेतलं. नंतर साहेब म्हणाले, मला स्वप्नात तू सांगितलेस त्याचं वर्णन एक गृहस्थ दिसले. त्यानेच तुला बोलवून आणून हजर करून घे म्हणून सांगितले. म्हणून तुला परत नोकरी घेत आहे. नंतर काही दिवसांनी त्या साहेबांनी हेच खट्टकुळ पागरे येथे परत दर्शनाला आले. त्यावेळी एकदा आले ते साहेब सुद्धा भक्त बनले. भेटीच्या वेळी मनात खूण मनाला पटली व त्याची पूर्ण खात्री झाली. ते काम सामान्य नाही. आणि पूर्ण संशयवृत्ती झाली की काय नकळत ते सर्व स्वामीचे निष्ठावंत भक्त झाले. गुणागिरी महाराज की जय. सध्या इसका 2000चा टप्पा जरी पूर्ण झाला आनंद आहे. तुम्ही करून केलं मदत केली जास्ती फायदेशीर ठरेल. आपण मदत केली गरजेची आहे. संस्था होण्याचा टप्पा लवकर पुढे झाला आता अजून आनंद आहे. लवकर मॉनिटाईज होईल. पुढचे आपल्याला टप्पे घेता येतील आणि जास्ती काम करता येईल. थँक्ससारखं आपल्याला ॲप्लिकेशन पण मिळेल आपल्या चॅनलला. एक मोठ्या व्यापार कुटुंबात मतभेद सुरू आले. अगदी वाटण्या करण्यापर्यंत वेळ आली. सावत्रपणाचा प्रश्न होता. त्यावेळी तड पडले. न्याय अन्यायाची भाषा सुरू आली. सख्खे नात्याचे लोक एकमेकांशी शत्रूसारखे वागू लागले. ज्याच्या हाती ससा तो पारगी असे म्हणणारे व्यवहार तो तिरुजोरीवर त्याचा प्रत्यक्ष ताबा होता. इतरांना जुमेन असे आले. आपले सर्व गहाणे त्यांनी स्वामीने सांगितले. आपली मागणी बोलून दाखवली व त्यामुळे व्हावे अशी विनंती केली. त्यांची बाजू न्यायी होती. स्वामींनी प्रथम त्याला सामूहिक काम करावे असे सुचवले, पण मतभेद विकोपाला गेले. त्यावेळी शक्य झाले नाही. या सर्व वाटाघाटी सुमारे 2 वर्षाचा काळ गेला. दरम्यान वाटेघाटी वादेकडून ब्राह्मणाद्वारे नृसिंहवाडीला सुमारे 100 गुरुचे तर सप्ताह करून घेतले. त्यांनी सांगितले, निर्णायक स्वरूपाची मागणी स्वतः जाऊन मोठ्या शेठजीजवळ म्हणजे वडिलांजवळ जाऊन मागावे. इतर सर्व परवाय निरोबे ठरले तेही सांगावे. व मी स्वामीने गेलो होतो त्यांनी काम होईल असे सांगितले हे सांगावे. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या वडिलांसमोर सर्व हकीकत सांगितली. आपली कैफत मांडली. गेले अनेक वर्ष हे काही होत नव्हते. ते तत्काळ सर्व मान्य आले. इतकेच नव्हे तर कोल्हापूर येथे स्वतंत्र शाखा देखील आणून स्थापून जाणून सहभागी झाले. हे कधी होणार नाही असे म्हणणारे जाणणारे देखील आश्चर्य जगले. पुढे कोल्हापूर दौऱ्यावर वेळी स्वामी स्वतः तेथे गेले होते. बाप लेकाची चांगली दिलजमाई करून दिली. प्रकरण विकोपाला जाऊन एकमेकाचे हडवैरे होण्याऐवजी गोडे गेलेल्या समजुतीने असे प्रकरण सोडवणे किती अगत्याचे असते हे नव्याने सांगणे नको. अशा वाटप प्रकरणी देखील मध्यस्थी होऊन स्वामींनी योग्य ते पद्धती सर्वांना न्याय दिल्याची उदाहरणे आहेत. घरगुती भांडणामुळे किंवा अतिविश्वास टाकल्यामुळे विश्वासघाताला सर्वस्व जायचे ती वेळ आली अशी माणसे होती. पण अशा आलेल्या माणसाची किती बाजू न्याय आहे असा